लसीकरणाबाबतची नेमकी काय स्थिती आहे आणि अशा पद्धतीची जबरदस्ती किती सहन करायची याचा न्यूज 18 लोकमतनं रियालिटी चेक केला। काही महत्त्वाच्या ठिकाणी लसीकरण झाल्याचं प्रमाणपत्र पाहिलं जातं की नाही, प्रमाणपत्र व्यवस्थितपणे तपासलं जातं की नाही याची तपासणी आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी केली आणि याची सुरुवात झाली ती जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनपासून। चला तर पाहूया याचा घेतलेला हा आढावा। न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत। मी सिद्धार्थ गोदाम। पंतप्रधानांनी ज्या जिल्ह्यांमध्ये कमी लसीकरण झालं त्या जिल्ह्यांशी संवाद साधला। त्यामध्ये औरंगाबाद होतं, त्यामुळे औरंगाबादमध्ये कमी लसीकरण झालं हे अधोरेखित झालं। मात्र लसीकरण कमी झाल्यानंतर आता औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी एक वेगळ्या पद्धतीचा पॅटर्न राबवायला सुरुवात केली। ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांना काही सुविधा भेटणार नाही अशा पद्धतीचा त्यांनी आदेश जारी केला आणि त्यानंतर लसीकरण केंद्रावर झुंबड उडायला लागली, गर्दी उडायला लागलेली आहे। नेमका हा आदेश काय आहे आणि त्याचे काय परिणाम आहेत त्याची रियालिटी मी चेक करणार आहे। सर्वप्रथम मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी सुनील चव्हाण माझ्यासोबत आहेत। सर, तुमचा हा आदेश राज्यामध्ये एक आकर्षण ठरलेला आहे, नेमकं काय हा आदेश आहे, कशा पद्धतीत? सर्वात प्रथम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी औरंगाबादचं लसीकरण कमी याच्याबाबत 2 नोव्हेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली। त्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये माननीय पालकमंत्री महोदय, माननीय मुख्य सचिव हे सर्वजण होते आणि त्याच्यानंतर लगेचच 3 तारखेला माननीय प्रधानमंत्र्यांनी राज्यातल्या काही निवडक जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली। त्याच्यामध्ये माझा समावेश होता आणि या दोन्ही बैठकीच्या माध्यमातून एक गोष्ट अधोरेखित झाली की औरंगाबादमध्ये लसीचा पहिला डोस घेतलेल्यांची संख्या त्यावेळेस साधारण 55% होती। आज ती वाढून जवळजवळ 59% आली। म्हणजे आणि ती बैठक झाल्याच्यानंतर लगेचच आम्ही आमच्या डिस्ट्रिक्ट टास्क फोर्सची बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये काही निर्णय घ्यायचा आम्ही लक्षात आणून दिलं। बेसिकली ह्या निर्णय घेण्याच्या मागे आमची जी भूमिका होती की लोकांना लसीच्या पहिल्या डोसची आठवण करून देणे आणि दुसरा डोस ज्यांचा ड्यू आहे त्यांना पण लसीकरण केंद्रापर्यंत आणणे। हे सगळं करण्यासाठी काही ऑर्डर्स काढल्या आम्ही की लस घेतल्यानंतर नाही तर तुम्हाला शाळेमध्ये प्रवेश मिळणार नाही किंवा कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही, कार्यालयात प्रवेश मिळणार नाही। नंतर नो लस नो रेशन, नो लस नो पेट्रोल, नो लस नो डिझेल, नो लस RTOकडे तुम्ही गेले तर तुम्हाला लर्निंग लायसन मिळणार नाही, व्हेकलच्या संदर्भातले पेपर्स मिळणार नाही। याच्या मागे जिल्हाधिकारी म्हणून आणि माझ्या सहकाऱ्यांची भूमिका अशी होती की या माध्यमातून लोकांना लसीकरणाची आठवण करून दिली गेली पाहिजे। आणि जेव्हा हे आदेश आम्ही साधारणतः 9 नोव्हेंबरपासून तर माझा प्रश्न होता की बऱ्याच सेंटरवर आता गर्दी वाढायला लागलेली आहे, या आदेशानंतर काय परिणाम झाले? जेव्हा हे आदेश आम्ही 9 नोव्हेंबरला काढले त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर 9 नोव्हेंबरला साधारणतः माझ्याकडे 16,000+ लोकांचं लसीकरण होत होतं। त्याच्यानंतर आदेश काढले आणि याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी 10 तारखेला 21,000, 22 तारखेला 10 तारखेला 21,000, 11 तारखेला साधारणतः 24,000+, 12 तारखेला 31,000+ आणि 13 तारखेला 33,000+, म्हणजे जवळजवळ 34,000। तुम्ही बघा, जवळजवळ लस म्हणजे आदेश काढायच्या आधी आणि आदेश काढल्याच्या नंतर लसीकरणाची टक्केवारी जवळजवळ दुप्पट व्हायला लागली। म्हणजे लस घ्यायला येणारे लोक दुप्पट झाले। म्हणजे मला कुठंतरी असं वाटतंय की हा धाक नाही तर एक आठवण जी प्रशासनाने त्यांना करून दिली की तुमचं लसीकरण राहिले, तर नक्कीच माझ्या नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिलाय। मी सगळ्यांचा आभारी आहे। जिल्ह्यामध्ये भरपूर लस आहे, भरपूर लसीकरण केंद्र आहेत। तर माझी अजूनही नागरिकांना विनंती आहे की हे जे प्रशासनाने आदेश काढलेत याचं बाऊ करण्यापेक्षा किंवा त्याच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण सुजाण नागरिक म्हणून आणि लस घेतल्यामुळं तुम्ही स्वतःचं रक्षण करणार आहेत, पण लसीच्या माध्यमातून तुम्ही इतरांना जो प्रादुर्भाव करून देणार आहे किंवा त्याचा प्रसार होणार आहे, जर तिसरी लाट कधी आलीच तर त्याला आपण कुठंतरी रोखू शकू। म्हणून आपण जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचं मान ठेवून किंवा त्याच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण चांगला प्रतिसाद आहे सर। लसीकरणाच्या मात्रा वाढलेल्या आहेत, पण दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जे तुम्ही आदेश काढलेला आहे मात्र आदेशानुसार सर्टिफिकेट नसलेल्यांना सुद्धा जर सेवा देत असतील, जेवढ्या आस्थापना आहेत, खाजगी असतील किंवा सरकारी असतील, तर त्यांच्याबद्दल तुम्ही काही ठरवलेलं आहे का? आज याच्या संदर्भात माझी दर साप्ताहिक आम्ही विकली बैठक घेत असतो माझ्या खाते प्रमुखाची। आजच मी माझ्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला सांगितलं की आमचे पुरवठा निरीक्षक नंतर आमचे ADSO DSO यांनी पेट्रोल पंप धारकांकडे जाऊन याच्या संदर्भातली अचानक तपासणी करावी की आणि माझी सगळ्या पेट्रोल पंप धारकांना विनंती आहे, म्हणजे पेट्रोल पंप मालकांना, की आपण सुद्धा
आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने फक्त त्याचा मोबाईल नंबर विचारून लस घेतली की नाही याची खातरजमा करा. कारण मी बऱ्याचदा न्यूजपेपरमध्ये वाचलं, काही चॅनलमध्ये वाचलं, काही पेट्रोल पंपचे मालक म्हणायला लागले आम्ही हे कशाला करायचं. सुजाण नागरिक म्हणून त्यांचीसुद्धा ती जबाबदारी आहे. मी त्यांना रिक्वेस्ट करतोय की त्यांनीसुद्धा सरकारच्या उपक्रमाला साथ दिली पाहिजे. एकटे जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी कार्यालय किंवा डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स म्हणजे आमचे सगळे त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचीच ही जबाबदारी नाही, ही सगळ्या समाजाची जबाबदारी. त्याच्यामुळं आम्ही जे त्यांना आव्हान केले त्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे. आणि जर असं कुठं मला आमच्या स्वैर तपासणीमध्ये लक्षात आलं की याच्याशिवाय ते पेट्रोल देतात का, याच्याशिवाय डिझेल देतात, तर त्यांच्यावर मी सिव्हिअर स्वरूपाची कारवाई करेल. निश्चितपणे जिल्हाधिकारी हे नवीन काही गोष्टी करण्यासाठी प्रसिद्धच आहेत राज्यामध्ये. कारण कोरोना काळामध्ये औरंगाबादला ऑक्सिजन लागलं नाही, त्याच्या पाठीमागं जास्तीचं ऑक्सिजनचं नियोजन ज्या पद्धतीने झालं, बेडचं नियोजन ज्या पद्धतीने झालं, तोच पॅटर्न आणि खास करून लसीवर ज्या इंजेक्शन्स होते ते इंजेक्शनचं नियोजन हे खास करून औरंगाबादच्या नंतर तो पॅटर्न पडला. आता हा एक नवीन पॅटर्न आहे. मात्र एक गोष्ट आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं म्हणून मी ते काही खरं मानत नाही. तर मी प्रत्यक्ष फील्डवर जाऊन हे सगळं तपासणार. मी पेट्रोल पंपावर जाणार आहे, मी रेशनच्या दुकानावर जाणार आहे आणि याची खातरजमा केल्यानंतरच या सगळ्या गोष्टी सत्यता मी तुमच्या समोर आणेन. आता मी जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमधून बाहेर जातोय आणि बाहेर गेल्यानंतर आपल्याला पेट्रोल पंपात जायचं आहे किंवा गार्डनमध्ये जायचं आहे, अनेक ठिकाणी जायचं आहे, तर तुम्ही माझ्यासोबत राहा.